माझा रंग निरंग नाथ तो देखिएला सये. त्या गवळणी म्हणतात त्या रंगनाथाला रांगताना आम्ही आमच्या डोळ्याने पाहिला. रांगता 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 तो उठून उभा राहायला लागला आणि उठून उभा राहता राहता 5 वर्षाचा झाला. तुम्ही म्हणाल महाराज आत्ताच सांगितलं तुम्ही प्रगट झाला लगेच 5 वर्षाचा झाला कसा? कीर्तनामध्ये लवकर मोठा होतो. कीर्तनामध्ये लवकर मोठा होतो. भगवान परमात्मा 5 वर्षाचे झाले. बरोबरीचे त्याने सारे सवंगडी गोळा केले आणि त्या सवंगड्यांकडे भगवान परमात्मा पाहतोय. उत्पत्ती पहिलवान, लकडी पहिलवान, फू मारली की एसटी स्टँड. भगवान म्हटले तुम्ही अशी उत्पत्ती पहिलवान का? गोपाळ म्हटले देवा काय सांगू तुला. मथुरेच्या लोकांकरता दही दूध लोणी, आमच्या करिता ताक पाणी. चांगला माल जातोय मथुरेला, आम्हाला प्यायला मिळतं ताकाचं फुडूक पाणी. बघा तुम्ही पोटामध्ये वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत नाही. तुम्हाला माहिती होतं कीर्तन 10ला सुरू होणार आहे. तुम्ही घरूनच नाश्ता पाणी करून आले. मी बिना नाश्त्याचाच बसतोय. पोटामध्ये वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत. एकादशीचाही चेहरा पहा, द्वादशीचाही चेहरा पहा, फरकच जाणवणार. भगवान म्हटले काय रे तुमच्या घरचा माल असताना? गोपाळ म्हटले देवा ज्याचा माल त्याचे हाल, कुठे कुत्रे पडलेच लाल. त्यांचा माल असून त्यांना खायला पडत नाही, नको ते मजा मारताय. भगवान म्हणता तुम्हाला माल खायला मिळत नाही? अरे मी नंदराजेचा मुलगा आहे, प्रजेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. देवाने एक सोसायटी निर्माण केली त्या ठिकाणी आणि त्या सोसायटीचा भगवान अध्यक्ष बनला, पेट्या सेक्रेटरी झाला. सोसायटीला नाव दिलं माखनचोर संघटना. नाम मेरो माखन चोर रे, नाम मेरो माखन चोर रे. भगवान त्या संघटनेचा अध्यक्ष बनला आणि बाहेर जाणाऱ्या मालावर त्याने बंदी आणली. उद्यापासून माझ्या परवानगी शिवाय कोणीही मथुरेला माल विकायला न्यायचा. बाहेर मालावर त्याने बंदी आणली. बाहेरच्या मालावर साऱ्या गवळणी एकत्र आल्या, विचार करू लागल्या आपल्या मालावर बंदी आणणार हा कोण? जर आपण मथुरेच्या बाजाराला माल विकायला नेला नाही आपलं पोट भरणार कसं, संसार चालणार कसा? एक गवळण म्हटली अगं त्याने किती नागेबंदी करू द्या, मला चोरटा मार्ग माहितीये. सरकारने किती नियम कडक काढू द्या, हो त्यात मधला मार्ग असतोच. कारण जे नियम काढतात त्याने किती नाके बंद करू द्या, मला चोरटा मार्ग माहितीये. तुम्ही बाजाराची तयारी करा. गोपिका घरी गेल्या, पहाटे 3 वाजता उठल्या, मंगल स्नान त्यांनी केलं, भारी भारी साड्या परिधारण केल्या, दह्या दुधाचे माठ डोक्यावर घेतल्या, त्या गवळणी निघाल्या. गवळण मथुरेला